ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि एकदम न्यू कॉन्सेप्ट वरती होणार आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ आपण मराठी रॅप वरती करणार आहोत मित्रांनो. हो, तर मराठी रॅप वरती आजचा व्हिडिओ आपल्याला एडिट करायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झाल्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा जर असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम युनिक कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला. सर व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचा, थोडा स्किप करायचा नाही. कारण मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडंफार सिक्रेट ट्रिक सांगितले, जबरदस्त ट्रिक सांगितले, जेणेकरून जो आपला व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त होणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ मिस केला, स्किप केला, तर व्हिडिओ तुमचा बरोबर होणार नाही. नंतर तुम्ही माझं मात्र व्हिडिओ बरोबर झालेला नाहीये. प्लस मित्रांनो, आजच्या व्हिडिओ आपल्याला कॅपकट ऍप्लिकेशन वरती क्रिएट करायचं आहे. जर तुमच्याकडे कॅपकट ऍप्लिकेशन नसेल, ती सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल वरती अवेलेबल आहे. त्याचा जाऊन एकदम फ्री मध्ये डाउनलोड करून घ्या. आता टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचा कुठून? टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तिथून जर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल एकदम फ्री मध्ये जॉईन व्हा. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचे, व्हिडिओ लाईक करायचे, चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त झालेला आहे. त्याचप्रमाणे काय करायचं, तुम्हाला जर आजच्या व्हिडिओ जितकं पण मटेरियल दिलं आहे ते डाउनलोड करून घ्यायचं असेल तर त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तिथून जर तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट एकदम फ्री मध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. बाकी तुम्हाला काही प्रॉब्लेम आली तर बिनधास्त कमेंट करा. तुमच्या कमेंट उत्तर मी जस्ट लगेच देऊन टाकतो. तर मित्रांनो, चला कुठलाही वेळ घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. माच करतो डान फक्त चर्चा प्लॅनिंग मी आज करतो, स्वतःवर नाच करतो, डॉन करो वर राज करतो. हा ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए. 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर भावना, आजचा जो व्हिडिओ एकदम कडक होणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा. व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही. जर व्हिडिओ स्किप केला तर आपण जेवढी काही आजची एडिटिंग शिकवली ते तुम्हाला समजणार नाही. नंतर तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये काय सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओ स्किप करायचा नाही. प्लस मित्रांनो, काही अडचण तर बिनधास्त कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर सिंपल आपण आपल्या फोनच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहे. आजचा व्हिडिओ एडिट करायचं कॅपकटवरती. आणि आता कॅपकटवरती एडिट करायचं मला लागणार आहे त्यासोबत VPN. आता VPNमध्ये मी प्रॉक्सी VPN यूज करतोय. तर तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं VPN यूज करू शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही आहे. बट तुम्हाला दुसऱ्या VPNमध्ये काय सुद्धा प्रॉब्लेम आली तर काय करा, एकदा तरी नक्की प्रॉक्सी VPN यूज करून बघा. कारण प्रॉक्सी VPNला काही सुद्धा कधीच अडचण येत नाही. त्यामुळे VPN नक्की यूज करा. ओके, आणि आता कॅपकट जर विषय तुमच्याकडे कॅपकट प्रो नसेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तिथून एकदम फ्री म्हणजे आपलं कॅपकट प्रो आहे तर ते डाउनलोड करून घ्या. प्लस ॲप्लिकेशन आपण टेलीवरती प्रोव्हाइड करत असतो, तिथून एकदम फ्रीमध्ये ॲप्लिकेशन्स आणि मटेरियल डाउनलोड करून घ्या. ओके, सिंपल आपलं जे कॅपकट प्रो आहे ती ओपन करण्याच्या अगोदर ही जे आपलं VPN आहे तर ते आपलं VPN कनेक्ट करून घ्यायचं. ओके, तर माझं जे VPN आहे मित्रांनो, तर मी ते VPN कनेक्ट करून घेतो. तर मित्रांनो, आपलं जे VPN आहे तर मी ते VPN कनेक्ट करून घेतलेलं आहे. ओके, आता आपलं जे कॅपकट आहे तर ते कॅपकट आपण ओपन करून घेऊयात. ओके, आता ही बघा आपलं जे कॅपकट इंटरफेस आहे अशा प्रकारे बघायला भेटणार आहे. ओके, इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं. व्हिडिओवरती क्लिक केलं, इथे एक तुम्हाला 14 हा व्हिडिओ बीटचा व्हिडिओ, हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलीवरती भेटून जाईल. ओके, तर आपला जो व्हिडिओ आहे तर ते व्हिडिओ आपण ॲड केला आहे. आता काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा ही जी एंडिंग आहे तर ती व्हिडिओची एंडिंग कट करायची. व्हिडिओची एंडिंग कट केली. आपला जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती यायचं, खाली जर स्क्रॉल करायचं एक ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा. याचा ऑडिओ जे आहे तर ते आपण एक्स्ट्रॅक्ट करून घेऊया, जेणेकरून व्हिडिओ आणि ऑडिओ व्हिडिओ आणि ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट होऊन जाणार, वेगवेगळे होणार आहे. आणि काय करायचं, सॉंग आहे, सॉंगवरती क्लिक करायचं, बीट्सवरती यायचं मित्रांनो. बीट्सवरती आल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बीट्स आपले कुठे कुठे असणार आहेत. तर ही इथं असणारा पहिला बीट, जिथं बीट नाव आहे ते आपलं बीट असणार आहे. ओके, हा इथं सेकंड नंबरचा बीट, हे बघा इथं एक थर्ड नंबरचा बीट असेल, लगेच समोर इथे का असणार आहे. हे बघा आपले बीट चुकलेत, हे बघा तुम्हाला सांगतो तरी पण मी. इथं पहिला बीट आहे. ओके, आता इथं आहे सेकंड बीट. ओके, इथं आहे थर्ड बीट, इथं आहे फोर्थ बीट. ओके, हा इथं ॲड केला. आता इथं डायरेक्ट समोर इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे बघा, इथं एक असेल, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. ओके, तर सिंपल मित्रांनो आपले जे बीट आहे तर ते आपण बीट्स ॲड केले एक एक करू. आता काय करायचं, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, खाली जवळ स्क्रॉल करायचं ऑप्शन आहे,
रिप्लेसच्या ऑप्शनवर क्लिक करायचे, फोटोजवरती यायचे आणि तुम्ही जो कोणता फोटो ॲड करणार असेल तर ती फोटोज तुम्ही ॲड करून घ्या. मी एक फोटोज ॲड करून घेतो, एक एक्झाम्पलसाठी तुम्हाला दाखवते का आता फोटो ॲड करून. नाहीतर जी फोटो आहे तीच फोटो ॲड करून दाखवतो तुम्हाला. आता हे लोड खायले, हां हे बघा आलेला आहेत फोटो आपले. तर समजा हा फोटो ॲड करायचा, हा फोटो ॲड करून घ्यायचा, फोटोला एकदम बरोबर रेशोमध्ये ॲडजस्ट करायचं आहे. आता जेवढे का बीट आहे त्या बीटवाईज आपल्याला फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे. हे बघा इथंच आहे स्प्लिटचं ऑप्शन. बीट पशी यायचं मित्रांनो, हे बघा इथंच फोटो स्प्लिट करायचं. ओके, बीट पशी यायचं, फोटो स्प्लिट करायचा आहे. बीट पशी या, फोटो स्प्लिट करा. बीट पशी या, फोटो स्प्लिट करून घ्यायचं. इथं बीट पशी यायचं, फोटो स्प्लिट करायचं. इथं बीट पशी या, फोटो स्प्लिट करा. बीट पशी या, फोटो स्प्लिट करा. इथं या, हे बघा अशा प्रकारे फोटो स्प्लिट करून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, तुम्हाला फोटो जे आहेत ते फोटो मल्टिपल फोटो ॲड करायचे आहेत, जेणेकरून फोटो तर अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. ओके, समजा तुम्हाला एक इथं यायचे 4 सेकंदापाशी या फोटोपाशी या फोटो डुप्लिकेट करा. डुप्लिकेट करून याला ओव्हरला करून घ्यायचं. ओव्हरला केल्याच्यानंतर 4 सेकंद समोरचा फोटो आहे या फोटोपाशी ताणून ठेवायचं याला अशा प्रकारे. बाकी याची जी लेंथ आहे बघा, याची लेंथ एक अर्धी ठेवायची अशा प्रकारे. स्टार्टिंगला 1 की द्यायची, एंडिंगला 1 की द्यायची, 2 की दिल्या हे बघा अशा प्रकारे. स्टार्टिंग पशी याला अशा प्रकारे खाली घ्यायचं या फोटोला. स्क्रॉल करा समोर या थोडं. रिम्यूव्ह व्हिजवरती आल्यानंतर आउटर रिमूव्हवरती क्लिक करायचं आहे. इथं बॅकग्राऊंड रिम्यूव्ह होऊन जाईल आणि एक आपला फोटोचा अशा प्रकारे ॲनिमेशन तयार होऊन जाणार आहे. ओके, अशा प्रकारे. बाकी दोन्ही कीच्या सेंटरला यायचं मित्रांनो. एक ग्राफवरती यायचं आहे, एखादा ग्राफ ॲड करून घ्या तुमच्या हिशोबाने जो कोणता करायचा तो. इथं आता हे दाखवतो, थोडं प्रॉब्लेम दाखवते. ओके, आता ह्याला ॲनिमेशन कोणते ॲड करायचं तुम्हाला सगळं सविस्तर सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, व्हिडिओ कोणी स्किप करायचं. ओके, तर सिंपल मित्रांनो काय करायचं, एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. खाली ॲनिमेशन्सवरती या. खाली ॲनिमेशन्सवरती आल्याच्यानंतर इथं आता प्रॉब्लेम करते. यासाठी बेस्ट ऑप्शन सांगतो. नाहीतर काय करा, हे बघा आपली जी ॲप करून टाकायची. कॅपकट ओपन करून घ्या, नाहीतर ओपन करायची गरज नाही आहे. आपण कॅपकटला कट करून कॅपकटवरती लॉंग प्रेस ठेवायचं आहे. ॲप इन्फॉर्मेशनवरती जायचं आहे. मला एकदा फोर्स स्टॉप करून घ्यायचं आहे. काय फोर्स स्टॉप करायचं, इथून ओपन करून घ्यायचं. हे बघा आपलं कॅपकट ओपन होऊन जाणार आहे. हे बघा तुम्हाला लगेच दाखवतो नेमकी काय विषय. कॅपकट ओपन झालेला, आपले प्रोजेक्ट ओपन झालेला आहे. 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे, सांगतो मी तुम्हाला, थोडं लोड खाते. हे बघा नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशन्सवरती यायचे मित्रांनो. हे बघा झालं आपलं सुरू. ओके, कॉम्बोवरती यायचे, ट्रेंडिंगवरती यायचे. एक डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं आहे. 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशन्सवरती यायचं मित्रांनो. कॉम्बोवरती या, याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. सर्च करून ॲड करून घ्या. ओके, सर्चवरती क्लिक करायचं आहे. इथं डिस्टोर्ट नाव सर्च मारा किंवा डिस्टोर्ट लेफ्ट नाव सर्च मारा. या तर आहेच किंवा डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन इथं आहे. सर्च करून ॲड करून घ्या. समोरच्या फोटोपाशी यायचे छोट्या. ॲनिमेशन्सवरती यायचे मित्रांनो. ॲनिमेशन्सवरती कॉम्बोवरती या. कॉम्बोवरती आल्याच्यानंतर इथं आता ॲनिमेशन बघायला भेटायचं नाही आहे. परत सर्चवरती क्लिक करायचे. एक वेव नाव सर्च मारायचं. वेव सिम्पल हा वेव नाव सर्च मारा. एक वेव एम्प्लिफॅक्शन नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. वेव एम्प्लिफॅक्शन सिम्पल हा ॲनिमेशन ॲड करायचं. ॲनिमेशनची लेंथ ह्या 2 फोटोवरती ठेवायची, म्हणजे ह्या एक फोटोला. इथे समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. ॲनिमेशन्सवरती या, कॉम्बोवरती या. ओके, कॉम्बोवरती आल्यानंतर एक झूम टू नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. झूम टू, सिम्पल झूम टू नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं. झूम टू नाही वाटतं, 1 मिनिट बघूयात आपण कोणता आहे ते. हा बघा, सॉरी झूम 1 आहे, झूम 2 नाही, झूम 1 आहे. झूम 1 सर्च करा आणि ॲड करून घ्या. इथं येत नाही आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. ॲनिमेशन्सवरती यायचं मित्रांनो. तुम्हाला दाखवतो. ॲनिमेशन्सवरती यायचं. एक बेसिकवरती या, इनवरतीच थांबून बेसिकवरती आल्याच्यानंतर एक पॅडलिंग नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. हा ॲनिमेशन ॲड करायचं. ॲनिमेशन लेंथ 1.1 सेकंड ठेवायची आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. ॲनिमेशन्सवरती यायचं. एक डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशन्सवरती या. एक कॉम्बोवरती आल्याच्यानंतर लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी या फोटोला ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. ॲनिमेशन्सवरती यायचं. एक कॉम्बोवरती यायचं. वेव अँड स्लाईड नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. सिम्पल वेव अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. ॲनिमेशन्सवरती यायचं. कॉम्बोवरती आल्यानंतर साईड अँड वेव नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल साईड अँड वेव नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशन्सवरती या, कॉम्बोवरती या. एक पेंड्युलम 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं. कोणता? पेंड्युलम 1. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. ॲनिमेशन्सवरती यायचं आहे. याला लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. लास्टच्या फोटोपाशी यायचं. ॲनिमेशन्सवरती यायचं मित्रांनो. याला झूम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता? झूम 1.
सिंपल झूम नावाचं लास्टच्या फोटोला ॲनिमेशन ॲड करायचं आहे. स्टार्टिंग पॉईंट पाशी यायचं आहे. इफेक्टवरती यायचं, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती आलात एक तुम्हाला इफेक्ट सर्च मारावं लागणार. सर्चवरती क्लिक करायचं आहे. एक नेगेटिव्ह स्प्लिट नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. नेगेटिव्ह स्प्लिट सिंपल आहे. नेगेटिव्ह स्प्लिट नावाचा इफेक्ट सर्च मारायचं आहे. 1 नंबरला येऊन जाईल. सिंपल इफेक्ट ॲड करायचा आहे. बाकी इफेक्टची लेंथ जितकी येते तेवढी ठेवून घ्या. ओके. आता डायरेक्ट 4 सेकंद बशी यायचे मित्रांनो. 4 सेकंद बशी आल्यानंतर परत यायचं व्हिडिओ इफेक्टवरती. व्हिडिओ इफेक्टवरती एक शेक नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. शेक सिंपल इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची. ॲड्रेसवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी तुम्ही तुमच्याकडून सेट करा. ओके. मी माझ्याकडून सेट केले जास्त नाही. 13% लेंथ ठेवलेली आहे दोघांची पण. ओके. परत 4 सेकंदापाशी यायचे मित्रांनो. परत आता यायचं आपल्याला बॉडी इफेक्टवरती. बॉडी इफेक्टवरती आल्यानंतर काय करायचं आहे, एक क्लोनवरती या. क्लोनवरती असेल हा इफेक्ट. ही बघा ग्लोईंग डबल्स नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. ग्लोईंग डबल्स सिंपल हा फोटो सिंपल हा इफेक्ट ॲड करायची. इफेक्ट त्या फोटोवरती ठेवायची. ॲड्रेसवरती क्लिक करा. बाकी तुम्ही तुमच्याकडे सगळे ॲडजस्ट करून घ्या. ओके. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत याचे बॉडी इफेक्टवरती मित्रांनो. बॉडी इफेक्टवरती आलं तिथं या क्लोनवरतीच एक फ्रॅगमेंट क्लोन नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. कोणता? फ्रॅगमेंट क्लोन. सिंपल हा फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट या फोटोला ॲड करायचा आहे. बाकी या फोटोची लेंथ ह्या इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. परत याचं आपल्याला बॉडी इफेक्टवरती आलं हिट्सवरती या. हिट्सवरती आल्यानंतर एक पॅन्टॉम शिप नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. पॅन्टॉम शिप सिंपल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्ट लेंथ या फोटोवरती ठेवून घ्यायची. ओके. याच्या समोरच्या फोटोपाशी या मित्रांनो. परत याचे बॉडी इफेक्टवरती हिट्सवरती यायचं आहे. एक ॲपरेट 2 नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार. ॲपरेट 2 सिंपल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ या फोटोवरती ठेवायची. समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. परत याच्या बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर याला सुद्धा प्रोवरती येऊन एक ग्लोईंग डबल्स नावाचा इफेक्ट आहे. हा इफेक्ट ॲड करायचा. ओके. याच्या समोरच्या फोटोपाशी या मित्रांनो. परत याच्या बॉडी इफेक्टवरती हिट्सवरती यायचं आहे. एक टोटेम फ्लेम्स नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. सिंपल टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट या फोटोला ॲड करायचा. ओके. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. परत बॉडी इफेक्टवरती यायचं. ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. एक अँगल विंग्स नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. अँगल विंग्स सिंपल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ या फोटोवरती ठेवायची. एंडिंगच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. एक बॉडी इफेक्टवरती यायचं. एक फ्लेम विंग 1 नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. सिंपल फ्लेम विंग 1 नावाचा इफेक्ट लास्टच्या फोटोला ॲड करून घ्यायचा. ओके. इतकं आपले जे इफेक्ट आहे तर ते आपण इफेक्ट ॲड केलेत. तर आता एक फिल्टर्स ॲड करून घेऊयात. ओके. एकदम यायचं आहे प्लेन बॅकला. इथं आलात इकडे यायचं फिल्टर्सवरती आल्याच्यानंतर काय करायचं, फिल्टर्सच्या मध्ये यायचं मित्रांनो. फिल्टरच्या मध्ये आल्याच्यानंतर काय करायचं, एक फीचर्डमध्ये यायचं. फीचर्डमध्ये सिंपल फीचर्डमध्ये आल्याच्यानंतर 8K नावाचं तुम्हाला फिल्टर या ठिकाणी बघायला भेटणार आहे. जर इथं नाही भेटला तरी सर्चवरती क्लिक करा. सर्चवरती क्लिक केल्यानंतर 8K नाव सर्च करा. सर्च केल्यानंतर मित्रांनो काय करायचं विषय तुम्हाला ही बघा 8K नावाचं फिल्टर येऊन जाईल. बाकी या फिल्टरची लेंथ काय करायची आपल्याला मित्रांनो, एक 80% एक 50% ठेवायची आहे. बाकी तिन्ही फिल्टर आहेत, त्या तिन्ही फिल्टरची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची, एंडिंगपर्यंत व्हिडिओच्या. ओके. परत आपल्याला फिल्टर्सवरती यायचं आहे. परत मित्रांनो एक क्लिअर टू नावाचं फिल्टर तुम्हाला बघायला भेटेल. सिंपल क्लिअर टू नावाचं फिल्टर ॲड करायचं आहे. बाकी फिल्टरची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवून घ्या आणि मधली जी लेंथ आहे ती ही सुद्धा 50% ठेवून घ्या. ओके. 50% ठेवायची आहे. परत आपल्याला यायचं आहे फिल्टर्सवरती. परत आल्याच्यानंतर काय करायचं आहे, एक इन्हान्स नावाचं फिल्टर ॲड करायचं. कोणता? इन्हान्स. सिंपल फिल्टर ॲड करायची. फिल्टरची एंडिंगपर्यंत वाढवायच्यानंतर काय करायचं आहे, एक मधलीची लेंथ आहे हीच एक 50% ठेवून घ्या. तुम्ही तुमच्या फोटोच्या आकाराने सेट करा. सोपं ताण नको. ओके. तर सिंपल आपलं जे ऑलमोस्ट काम रेडी झालेलंच आहे मित्रांनो. आता काय करायचं आहे तुम्हाला सांगतो मी. एक हा जो व्हाईट बॉक्स आहे याला ट्रान्झॅक्शन बॉक्स म्हणतात. या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो मी. एक ट्रेंडिंगवरती येऊन जाल. हा इथं थोडं स्क्रॉल करायचं. तिथं लाईटचं ऑप्शन आहे. लाईटच्या ऑप्शन पशी यायचं आहे मित्रांनो. लाईट पशी आला तर करंट बसतं आहे. तसं काही विषय नाही. इथं काय करा, एक ब्लँच नावाचं आपल्याला ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचं आहे. त्यासाठी अगोदर शोधून घ्या. तर ब्लँच कुठं आहे का बघूयात. सिंपल ब्लँच नाही. बरं जाऊ द्या, नसलं काय हरकत नाही. सर्चवरती क्लिक करा. एक ब्लँच नावाचा ट्रान्झॅक्शन सर्च मारायचा आहे. सर्च मारायच्यानंतर लगेच येऊन जातो बघा. हा बघा 1 नंबरलाच आहे ब्लँच. सिंपल आप ट्रान्झॅक्शन करून घ्यायचं. लेंथ 0.1 सेकंड ठेवायची. इथं अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे. अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं. ओके. आपला जो ट्रान्झॅक्शन आहे सगळं ट्रान्झॅक्शन एकाच क्लिकमध्ये जाऊन बसणार आहे. सिंपल. तर गाईज आपला जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ अशा प्रकारे जनरेट झालेला आहे. आपण जनरेट केलेला आहे सोप्या पद्धतीनं. बाकी व्हिडिओमध्ये काही अडचण आहे तर बिंदासली कमेंट करा. व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. ओके.
आता काय करायचं, AI USDवरती क्लिक करायचे. एक AI अल्ट्रा एच डी नावाचा ऑप्शन आहे, ही एक नंबरचा आहे. हे ऑप्शन बंद करायचं आहे, जेणेकरून काय होतं, जे एक्सपोर्टची स्पीड आहे ती स्पीड खूप स्लो होते आणि काय होतं तर AIमुळं ना अल्ट्रा एच डीमध्ये याची क्वालिटी वाढवायला बघतं, त्यामुळे थोडं जास्त टाईम जातो. ओके, त्यामुळे ते बंदच ठेवा. बाकी रेझोल्युशन 1080p पिक्सेल ठेवायचं आहे. फ्रेम रेट 30% ठेवा. बिट रेट 20% किंवा 10% ठेवलं तरी चालणार आहे. ओके, वर एक्सपोर्टचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. तुमचा व्हिडिओ तुमच्या काहीतरी सेव्ह करून घ्यायचा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ इतकंच होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते आपण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, भेटूया आणि एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. बाकी काय अडचण ते बिंद असले कमेंट करा. नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ आणि भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय, टेक केअर.